नमस्कार मंडळी, लक्ष्मी झोम कुकिंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. सकाळी जेवणाला चपाती भाजी किंवा दुपारी जेवणाला डाळ भात असलं तरी चालते, पण रात्री आम्हाला मात्र चणचणीत आणि चमचमीत असं काहीतरी कालवण किंवा रस्सा भाजी हवी असते. नुसतं जेवणामध्ये रात्री भात असू दे किंवा भाकरी असू दे तरी सुद्धा जेवणामध्ये असं झणझणीत आणि तर्रीदार चमचमीत असं कालवण किंवा रस्सा भाजी असली तर 2 घास जास्तच जाणार. आता तुमच्यापैकी कुणाकुणाच्या घरात भाकरी किंवा भातासोबत रात्रीच्या वेळी अशा चमचमीत भाज्या लागतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजची रेसिपी आहे झणझणीत शेवगा, वांगा आणि बटाट्याचं कालवण. यासाठी मी इथे घेतलेली आहेत 4 काटेरी वांगी. तुम्ही या ठिकाणी हिरवी वांगी सुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्हाला जी वांगी भेटतील ती घ्या. पण या रस्स्यामध्ये किंवा या भाजीमध्ये काटेरी वांग्याचा टेस्ट खूप छान येतो. आणि सोबतच मी इथे 2 शेवग्याच्या शेंगा अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतल्या, सोलून घेतलेल्या आहेत आणि 1 बटाटा घेतलेला आहे. तर वांगा आणि बटाटा मी अशा उभ्या स्लाइसमध्ये म्हणजे अशा उभ्या फोडींमध्ये कट करून घेतलेले आहेत. वांगा बटाटा कापून घेतल्यानंतर त्यांना पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे फोडी काळ्या पडत नाहीत. रेसिपी स्टार्ट करायच्या आधी इथे एक छोटीशी तयारी करायची आहे. त्यासाठी मी छोटा मिक्सरचा जार घेतलाय. 1 चमचा सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते भाजून घेतलेलं आहे. तुमच्याकडे भाजलेलं नसेल तर असं किसलेलं सुद्धा घेऊ शकता. यानंतर मी 1 मोठा चमचा डाळवं घेतलाय म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतली आहे. अर्धा चमचा धने घेतलेत आणि अर्धा चमचा इथे मी जिरे घातलेत. यानंतर मी इथे थोडेसे शेंगदाणे तव्यावर करडे भाजून घेतले आहेत. कच्चे शेंगदाणे घ्यायचे नाहीत, त्यामुळे भाजीमध्ये त्याचा टेस्ट छान येत नाही. तुमच्याकडे असे भाजलेले साहित्य नसतील तर सगळे साहित्य तुम्ही एकदा तव्यावर भाजून नंतर ग्राइंड केलं तरी चालेल. अशा प्रकारे मी याची अशी पावडर बनवून घेतलेली आहे. अगदी बारीक अशी पावडर आपल्याला बनवून तयार करून ठेवायची आहे. अशी पावडर तुम्ही बनवून ठेवलीत तर कोणत्याही रस्स्यांच्या भाज्यामध्ये तुम्ही घालू शकता. त्यामुळे रस्सा घट्टसर येतो आणि रश्श्याला चवसुद्धा छान येते. तयार केलेली पावडर मी डब्यात काढून घेतली आणि त्याच जारमध्ये मी एक असा कांदा रफली चॉप करून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. यानंतर मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा असा कापून घेतलेला आहे. याला आपण पाणी न घालता जसं ग्राइंड करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलं की यामध्ये आपल्याला घालायचे टोमॅटो. एक मोठा टोमॅटो तो सुद्धा रफली चॉप करून घातला आहे. आणि आता सुद्धा पाणी घालायचं नाही आणि याला सुद्धा मस्त असे ग्राइंड करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता सगळी पूर्वतयारी झालेली आहे. तर बाजूला मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलंय. जिरं छान फुललं की मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलाय. अर्धा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि 5 ते 7 मी इथे कढीपत्त्याची पानं घातल्यात. यामुळे भाजीमध्ये टेस्ट छान येतो. जर तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातलं तरी चालेल. 1 ते 1.5 मिनिटं कांदा छान हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा असा परतून झाला की यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी कोथिंबीर. फोडणीमध्ये कोथिंबीर घातली तर सुगंधही छान येतो आणि फोडणीसुद्धा खमंग होते. यानंतर मी लहान चमच्याने अर्धा चमचा हळद घातली आहे. त्याच चमचाने 2 चमचा घरगुती लाल मसाला घातलेला आहे. यानंतर पाव चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. याच्याने रंग छान येतो. तुमच्याकडे बेडगी मिरची असेल तर ती सुद्धा चालेल. 1 छोटा चमचा किचन किंग मसाला घातला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहिजे तर कोणताही सब्जी मसाला किंवा गरम मसाला घातला तरी चालेल. मसाले आपल्याला अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे. खमंग सुगंध सुटला की यामध्ये आपल्याला घालायची आहे बनवलेली पेस्ट. पेस्टसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटोचा कच्चा स्मेल गेला की आपली पेस्ट परतून झाली असं समजायचं. आता तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि पेस्ट छान परतून झालेली आहे. यामध्ये आता शेंगा घालायच्या आहेत. सर्वात आधी आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत, कारण शेवग्याच्या शेंगा शिजायला थोडा वेळ लागतो. तर आपल्याला हे 60 ते 70% शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतरच आपल्याला वांगा बटाटा घालायचा आहे. आता शेंगा चांगल्या मिक्स करून झाल्या की आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं मीडियम गॅस करून शिजवून घ्यायचे आहेत. शेंगा चांगल्या शिजायला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं लागतात. तर सर्वात आधी 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायच्या. परत एकदा झाकण उघडून मिक्स करायच्या म्हणजे खाली मसाले करपत नाहीत किंवा चिकटत नाही. पाहिजे तर थोडंसं पाणी घालून परत 2 ते 3 मिनिटं अजून झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या. अशा प्रकारे मी इथे 5 ते 6 मिनिटं शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत. यानंतर इथे आता आपल्याला वांगा बटाटा घालायचा आहे. शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवताना किंवा कोणत्याही भाजीत ते घातल्यात तर त्या शेंगा आपण मसाल्यामध्ये चांगल्या शिजवून घेतल्या तर त्यांची टेस्ट भाजीत छान उतरते. आता यामध्ये वांगा बटाटा घातलाय आणि चवीप्रमाणे मीठ घातलंय. भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची. भाजी मिक्स करून झाल्यावर आपल्याला हिला 2 ते 3 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायची आहे. लगेच पाणी घालायचं नाही. लगेच पाणी घातलं तर वांग्याच्या फोडींना मसाला छान कोट होत नाही आणि त्याची टेस्ट त्यामध्ये छान उतरत नाही. तर बघू शकता अशा प्रकारे मी 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवरती भाजी छान शिजवून घेतली आहे. वांग्याच्या फोडीसुद्धा छान नरम झालेल्या आहेत.
आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. त्यासाठी मी ते बाजूला गरम पाणी करत ठेवलेलं होतं. कोणत्याही मसाल्यांच्या भाज्या किंवा रस्सा भाज्या बनवत असाल तर त्यामध्ये गरमच पाणी घालायचं. त्यामुळे रस्स्याची आणि मसाल्यांची टेस्ट छान येते आणि भाजी लवकर उकळायला सुद्धा सुरुवात होते. इथे बघू शकता गरम पाणी घातल्यामुळे भाजी लगेच उकळायला लागली. आता यानंतर आपण जी सुरुवातीला पावडर बनवून ठेवली होती ती घालायची आहे. रश्श्याची क्वांटिटी किंवा रस्सा तुम्हाला कसा पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही पावडर घालू शकता. इथे मी 3 चमचे पावडर घातले. आमचा रस्सा हा अगदी घट्टही नसतो किंवा पातळही नसतो, मीडियम घट्ट असा रस्सा असतो. तर मी इथे अजून थोडंसं पाणी घातलंय कारण रस्सा जसा उकळायला लागेल तसा तो अजून घट्ट होईल. आता झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपण इथे आता चेक करून घेतोय. बटाटा सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे, म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे आणि रस्सा सुद्धा छान शिजलेला आहे. ना घट्ट ना पातळ, मीडियम कन्सिस्टन्सीचा रस्सा इथे आहे. तर गॅसची फ्लेम मी बंद केली आणि वरून मस्त हिरवीगार अशी भरपूर कोथिंबीर घातली. वांगा बटाट्याची भाजी म्हटली की कोथिंबीर आलीच. तर खमंग असा सुगंध सुटलेला आहे. तर इथे आपली झणझणीत अशी रस्सा भाजी तयार आहे. तर मंडळी तुम्ही सुद्धा अशी झटपट तयार होणारी चमचमीत रस्सा भाजी नक्की बनवून बघा. पापड लोणचं नसेल तरीही नुसत्या भाताबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.